रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेबांची भेट घेतली व निवेदन दिलं। निवेदनाचा आशय असा आहे की कोरोना काळामध्ये महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रविदास चर्मकार महामंडळ यांच्यामार्फत ज्या SC प्रवर्गातील युवकांनी युवतींनी जे महामंडळाकडून कर्ज घेतलेले आहे ते कोरोना काळामध्ये त्यांचे धंदे बुडाले। त्यामुळं त्यांचे कर्ज, जसं शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जातात त्या धर्तीवरच या युवकांनी युवतींनी जे कर्ज घेतलेलं आहे ते महाराष्ट्र सरकारने त्यांचे कर्ज माफ करावं असं आशयाचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं। कलेक्टर साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही या निवेदनाची दखल घेऊन आम्ही राज्य सरकारला तुमचं निवेदन पाठवू व आमच्या मागणीचा जर सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही तर मात्र राज्यभर याचे पडसाद उमटतील, याची सरकारने दखल घ्यावी। जय भीम, नमो बुद्धाय।